ए यार कोण आहे तिकडे? आईला उशीची रात आहे, तिकडं काय करतोय? कोण आहे बघतो तुम्ही? कोण आहे तिकडं? तू काय करतोय तुला इकडं? काय नाही बाबा, घर सोडून आलो निघून. घरच्यांनी लय टेन्शन दिलंय, लग्न व्हाय नाही, कोण पोरगी द्या नाही, काय नाही. नको नको झालंय बघ. आता असं वाटतं की जीव द्यावं. अरे हिथं नको थांबू, आज हाय मुशाची रात आणि ती आली परत. ती कोण? अरे मंजू आली परत. मंजू? हा गप बाबा, काय बी नको बोलू. तिला मरून जमाना झालाय आणि ती तर तुझीच पुतणी आहे ना रे. अरे माझीच पुतणी, पण तुला नाही माहिती. तिचा याचा टाइम झालाय बाबा. चल 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 घरी चल. नाही बाबा, काय नसतं. चल बाबा, मी चाललो बाबा. जा तू, मी जाऊन झोपतो आज. जा तू बी जाऊन झोप. मी नसतो बेहत कोणाला. दरवाजा कस काय मातानीच लागलाय? जाऊ दे, मरू दे. कोण आहे? कोण आहे तिकडं? कोण आहे तिकडं? कोण आहे? मामा, अरे वा गाना, कसा आहेस? बरं झालं वेळेत पोचलास. हो अरे सका मामा, सकाळी लवकरच मुंबईवरून निघलो होतो आणि म्हटलं सुट्टी लागली होत्या कॉलेजला, तर सर्व मित्रमैत्रिणींना गाव धावून यावं आपलं. अरे वा, छानच गाना. मित्रमैत्रिणींची ओळख तर करून दे जरा. हो मामा, ही माझी जिवलग मैत्रीण प्रणाली. हिला तुम्ही तुमची मुलगीच समजा. नमस्कार मामा. आणि हा मंगेश. नमस्कार. ही गौरी. नमस्कार. आणि ही अंजली. आणि हा लक्ष्मण. नमस्कार. हा आमचा कॉलेजचा ग्रुपच असतो. अरे गणेश, ही प्रणाली तर आपल्या मंजू सारखीच दिसते. मला तर माझ्या पोरीचीच आठवण यायला लागली. गणा, ही मंजू कोण रे? अरे मंजू सका मामाची मुलगी होती, ऍक्सिडेंट मध्ये ती मरण पावली. गणा, तुझा राव मामा तिथं कट्ट्यावर बसलाय. मी दौडला चाललोय कोर्टात. मी उद्या सकाळी येणार आहे. सगळी जिरेगाव फिरवून दाखव त्यांना. हो, दाखवशील ना? बघ बाबा, आता तू सगळं तुझे मित्र मैत्रिणी आल्यात, त्यांना व्यवस्थित दाखव सगळं, बरं का बाळा? मी चाललोय आता दौडला. हो, राम मामा, राम मामा. गणा कधी आला गणा? सकाळी झालं. तुला सांगितलं नव्हतं का सका मामाने मी येणार आहे ते तुझ्याकडं? मला नाही सांगितलं त्यानं. अरे सका मामा तर म्हटलं होता राम मामाकडे जातो, तुला सर्व गाव धावून. बरं चला मग, आधी घरी जायचं का गाव बघायचं? ऐक ना गणेश, आपण आधी घरी जाऊया ना. ना घरी नको, फिरायला जाऊया. हा यार, एवढ्या लांबून आलोय आपण, फिरायलाच गेलं पाहिजे. चला
सगळा गाव फिरून दाखवतो. अख्खं गाव माझे आणि तुम्ही या माझ्या मागे. अरे का ना हे बघ आपल्या जिरेगावचं तळ. अरे या तळ्याचं पाणी सगळ्या शेताला बी जातं आणि अख्खं गाव बी पित. बघा रे पोरांनो. अरे वा मामा खूपच छान आहे तळ. वाव हाऊ ब्युटिफुल. हो ना रे मंगेश, खरंच खूप छान आहे. मी तर खूपच फोटो काढणार आहे. हो काढ ना. थँक्स गणेश, आज तुझ्यामुळे आम्हाला सगळ्यांना फिरायला भेटते. मला तर किती फोटोज घेऊ असे झाले. हो ना गणेश, आणि मी तर ना आता घरी जाऊन मस्त चुलीवरचा झणझणीत पिठला आणि भाकरी खाणार आहे. गणेश, खरंच हे सगळं खूपच सुंदर आहे रे. मला तुझ्यासोबत खूप फिरायचंय आणि फोटोज पण काढायचे. अरे खूपच बदल झालाय गावामध्ये. 2 वर्ष झाले आणि मंजूलाही जाऊन. हे का ना, मंजूचं नाव नको काढू. किती वाईट होती तुला नाही माहिती. तुला निवांत सांगतो. प्रणाली प्रणाली प्रणाली. अरे पोरी, पोरी काय झालं? हे पोरीला काय झालं का ना? बरं पोरीला काय झालं? हे थांबा थांबा, घाबरू नका. तिने या जंगलामध्ये ना तिकडं जनावर असतं ते. ती बघितलं असेल ती ना. 2 मिनिटं बघा. सावध होईल पोरगी. तू बाबा लवकर चला. हे पोरी, पांढरी साडी, पांढरी साडी. पांढरी साडी स्वप्नात आहेस का तू? कोण होती ती? झोपेतलं उठ. चल कोण होती ती पांढरी साडीवाली बाई? काय झालं अरे बाळा? काय नाही बाळा, उठ उठ उठ. काय नाही पांडे, काय नाही. उठ बाळा, उठ 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 उठ. काय घाबरू नको. काय घाबरू नको. नको घाबरूया. 5-10 मिनिटं इथंच थांबू. मस्त एन्जॉय करू जरा. नको रे लक्ष्मण, मला इथं आल्यापासून खूप विचित्र भास होत आहे. हे पोरांनो, चला बाहेर. उशीर झालाय, चला पटपट चला. पुढे जाऊ, चला. होय, हे बघ. अरे पोरांनो, चला पटपट. गप्पा नंतर मारा. उशीर झालाय, थोडा राहिला या. चला पटपट माझ्या माग. मग काय तर. कुठे भूत? हे काय तुझ्या डोक्यावर बसलंय? एक गप्पा बसा, मला खूप भीती वाटते. करताय ना तुम्ही? हे मस्करी करतात ते. हे पोरांनो, चला पटपट. रस्ता बारीक आहे, उशीर पण झालाय. ए यार चला पोरांनो पटपट. उशीर होत आलाय, घरी जायचंय. लेडीजला का? अरे काय मंगेश, आताच मामा म्हटलं जपून चालू तू पडला. काय अरे मंगेश, कॉलेजमध्ये पण जिन्यामधून सारखंच पडत असतस आणि इथं पण पडलास. आता तरी नीट चालत जा. मंगेश, कसं काय पडलं तू? मला तर हे सगळं खूप विचित्र वाटतंय. भूतानी तर काढला नसेल मिळाला. काय नसतं ग, उगाच नका घाबरू. मला भीती वाटते. चला 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 पटापट. बरं ऐका पोरांनो, आता रात्र झाली या. आता गावातल्या घरी जाऊ, जेवा
आणि गप झोपा बाबा. गावातल्या घरी नको मामा, वाड्यावर जाऊन डान्स पार्टी करणार आहे. तुम्ही पण चला आमच्या सोबत. येडा झालाय काय? लय दिवसानं बाडा बंद आहे आणि ती परत आली या. ती कोण? मंजू मंजू आली, मंजू आली. हे गप मामा, तू येडाच राहणार आहे. आपल्या भूता प्रेतावर आमचा विश्वास नाही. तू जा घरी, आम्ही जातो वाड्यावर. बघा बाबा, ती परत आली या. अपने हिस्से की जिंदगी तो हम जीत चुके हैं चन्नी बाबू. अब तो बस धड़कनों का लिहाज करते हैं. क्या कहें ये दुनिया वालों को जो आखिरी सांस पर भी एतराज करते हैं. गणेश प्रणाली, गणेश कुठे आहे तू? गणेश प्रणाली कुठे आहे? प्रणाली स्वतः आत तर नसेल का?
आत्ता काय झाली? प्रणाली 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 गौरी इथं तर कोणीच दिसत नाहीये, तरी पण आवाज येतोय. मला खूप भीती वाटतेय ग. हो ना ग अंशू, खरंच खूपच विचित्र प्रकार आहे. मला तर खरंच खूपच भीती वाटत आहे. शपथ हा भूताचाच प्रकार वाटतोय. अरे माझा त्याला भूत प्रेतावर काय विश्वास नाही. अरे अंजू, प्रणाली मगापासून दिसलेच नाही आपल्याला. हो ना रे. अरे हे तर दरवाजा पण बंद आहे. बाहेर जायचं कसं? बाबा मी सांगितलं होतं त्यांना, मध्ये पण जीव आली या, पण ऐकली नाही बाबा. चला लवकर बाबा. काळजी करू नको, मी आलोय ना. माझा गाण्यामध्ये अडकलाय बाबा. अरे मी आलोय नाही ते गाणी अडकलाय बाबा माझा. बाबा त्यांना वाचवा काय पण करून. बाबा मंजू आली लय वाईट आहे मंजू. मी आहे. गणा उठ गणा. गणा बाबा, गणा बाबा, गणा उठ. रामा ती परत आली. ती परत आली. गणा उठ. गणा उठ. गणा उठ.
अरे बाळा तुझी प्रणाली तिथं उभा आहे. बाबा प्रणाली नाही ही मंजू आहे. रामा त्या मंजूला बघ कशी ताणून लावतो ते. तुमची प्रणाली तुमचं स्वाधीन करतो का नाही बघा. काय तरच महाराज म्हणा. बघतोच मी तुझ्याकडे. ओरडू नकोस. कोण आहेस तू? खाली इथं. हाच तो कपटी राम्या ज्याने मला मारलं. ते पण त्या गणेशच्या एकतर्फी प्रेमामुळे. अरे काय ना कुठे काय फिरतोय? मामा इकडे कुठे काय फिरतोय? म्हणजे चाललो होतो बाहेर. काय विशेष? काही नाही विशेष. जातो कुठं काही माहितीये का? काय चल ये भेटू ना. नेक्स्ट टाइम. ऐक ना रामा काका, मला एक तुला महत्त्वाचं बोलायचं आहे. मला गाणं खूप आवडतं. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. तो आमचं लग्न लावून दे ना काका प्लीज. अरे मंजू येडी का? ते एकतर माझ्या सावत्र बहिणीचा मुलगा आहे. त्याच्यासाठी आम्ही फक्त प्रॉपर्टीसाठी गोड बोलतोय. याचा अर्थ तर असा नाही की त्याला जावई बनवून घ्यावा आम्ही. येडेवणी करू नको. नाही नाही काका, मला बाकीचं काही माहीत नाही. मी गाण्याशिवाय नाही जगू शकत. मी त्याच्याशीच लग्न करेन. अरे सका ऐक ना. अरे इथं आपल्या गाडीचा टू व्हीलरचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्याच्यामध्ये मी कसा तरी वाचलो आणि आपली मंजू यार वारले गेली. हा ये लवकर इथे ये.
मला तुमच्या दोघांची जोडी फुटली की रे स्वामा. माझी एकुलती एक बहीण होती की बाप्पा. काय करू दे आता या लेकराला रे स्वामा. आता तुला कोण राखी बांधायचे रे स्वामा. बाप्पा स्वामा तुला एकुलती एकच बहीण होती रे. काय करू आप्पा आता. काय केलं देवा तो. काय केलं रे देवा. देवा माझी सोन्यासारखी बहीण. माझा गणेशवर खूप प्रेम होत आणि तो गणेशची विचार वाटच बघत होते. 2 वर्ष झालं आज तो इथे आलाय आणि तो गणेश या प्रणालीच्या प्रेमात बुडालाय. आणि म्हणूनच मी त्या प्रणालीच्या शरीरात प्रवेश केलाय. पण तू अशी चुकी करू नकोस. निघून जा तिच्या शरीरातनं हा वाडा सोडून. निघून जा. मी या रामाला सोडणार नाही. मी या गण्याला आणि या रामाला संपून टाकणार आहे. मामा 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 काय झालं बाबा. मामा काय झालं मामा. बघा मामा. ओम भगवते भर्गो देवा देवाय. काय नंतर सांगतो तुला. महाराज तुमच्यामुळे आज आमच्या प्रणालीचा जीव वाचला. खरंच आम्ही तुमचे सगळे आभारी आहोत.